आज आपण आलेलो आहे गाळणा हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो माळेगाव तालुका व जिल्हा नाशिक येथे हा किल्ला येतो। किल्ला प्रचंड आहे, बलाढ्य आहे। चढायला एक 15 ते 20 मिनिटं पुरेसे होतात। बघण्यासाठी भरपूर अवशेष आहेत, 3 दरवाजे आहेत व 3 तास पुरेसे आहे अख्खा किल्ला पाहण्यासाठी। व आता आपण वर जात आहेत। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून 32 किलोमीटर अंतरावर गाळणा गावात किल्ला आहे। 8 दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी, अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे। पुरातत्व खात्याने 2017-18 मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे किल्ला परत जुन्या दिमाखात उभा राहिला आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथीयाचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे या ठिकाणी भरपूर वर्दळ असते। खाजगी वाहनाने गाळणा किल्ला, कंकराळ किल्ला एका दिवसात पाहता येतात। गाळणा किल्ल्याच्या खाली आश्रम आहे, त्या ठिकाणी आपणाला राहण्याची सोय होत असते। गाळणा किल्ल्यावरील गुहा, पाण्याच्या टाक्यांची रचना पाहता हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असावा, परंतु याचा लिखित इतिहास 13व्या शतकापासून सापडतो। 13व्या शतकात गाळणा किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल यांचे राज्य होते। याच बागुल राहांमुळे या भागाला बागलाण असे नाव मिळाले होते। 16व्या शतकात गाळणा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता। इसवी सन 1526 मध्ये बागलाणचा राजा बहिर्जी याने निजामकडून हा किल्ला जिंकून घेतला। 1555 मध्ये निजामशहाने गाळणा किल्ला पुन्हा जिंकून घेतला। पुढे मोगलांनी निजामशाही गिळंकृत केल्यावर गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। 1752 मध्ये भालकीचा तह झाला, त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला। त्यानंतर किल्ला होळकरांच्या ताब्यात होता। 1818 मध्ये इंग्रजांनी गाळणा किल्ला जिंकून घेतला। गाळणा गावाजवळ जसजसे आपण जातो तसतशी किल्ल्याची तटबंदी, बुरुज, किल्ल्यावरील वास्तू आपले लक्ष वेधून घेतात। किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रम आहे, आश्रमापर्यंत गाडीने जाता येते। आश्रमाच्या बाजूने पायऱ्यांचा मार्ग किल्ल्यावर जातो। काही पायऱ्या चढल्यावर डाव्या बाजूला कातळात कोरलेली 2 मोठी टाकी दिसतात। पुढे 10 मिनिटातच आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो। परकोट या नावाने हे प्रवेशद्वार ओळखले जाते। प्रवेशद्वाराच्या बाजूला पडक्या तटबंदीचे अवशेष दिसतात। या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत। प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो। या प्रवेशद्वाराला लोखंडी दरवाजा या नावाने ओळखले जाते। या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या भव्य बुरुजावर 2 शरभ शिल्प आहेत। प्रवेशद्वाराच्या कमानीवर फारसी शिलालेख कोरलेला आहे। कमानीच्या दोन्ही बाजूला कमळपुष्प कोरलेली आहेत। प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहारेकरांच्या देवड्या आहेत। प्रवेशद्वाराच्या आतील बाजूने कमानीवर जाण्यासाठी जिना आहे। या दरवाजातून थोडे पुढे गेल्यावर 2 वाटा फुटतात। यातील पायऱ्याची वाट 3ऱ्या दरवाजाकडे जाते, तर डाव्या बाजूची वाट दिंडी दरवाजाकडे जाते। या वाटेवर उजव्या बाजूला तटबंदीत एक शरभ शिल्प बसवलेले आहे। खरं तर या ठिकाणी हे शरभ असण्याची कोणतीही शक्यता नाही। किल्ल्याची दुरुस्ती करताना शरभ शिल्प या ठिकाणी लावले गेले असावे। शिल्प पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक बुरुज आहे। बुरुजाच्या भिंतीवर एक मोठा फारसी शिलालेख आहे। पुढे गेल्यावर छोटा दिंडी दरवाजा आहे। येथून एक वाट खाली गावात उतरते। ही वाट बरीच गैरसोयीची आहे। परकोटात येण्यासाठी या दरवाजाची निर्मिती करण्यात आली असावी। दिंडी दरवाजा पाहून आल्या वाटेने परत पायऱ्यांपाशी यावे। थोडे चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या 3ऱ्या दरवाजापाशी पोहोचतो। याला कोतवाल पीर या नावाने ओळखतात। 3ऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोनात वळते। या ठिकाणी एका बाजूला कातळ भिंत तर दुसऱ्या बाजूला किल्ल्याची तटबंदी। यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो। थोड्याच अंतरावर किल्ल्याचा 4था दरवाजा, लाखा दरवाजा लागतो। या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर 3 वाटा लागतात। समोर जाणारी पायऱ्याची वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते। डावीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चोर दरवाजापाशी जाते। आपण आधी डावीकडची वाट पकडायची। थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला कातळात कोरलेले मोठे पाण्याचे टाके आहे। पुढे तटबंदीवर जाणाऱ्या जिन्याने फांजीवर पोहोचावे। फांजीवरून चालत असताना गाळण्याची तटबंदी किती मजबूत आहे याची कल्पना येते। पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज आहे।
या बुरुजावर मधोमध तोफ ठेवण्यासाठी आणि ती फिरवण्यासाठी बसवलेला लोखंडाचा मोठा रूळ पाहायला भेटतो. या ठिकाणी खालच्या बाजूला गाळणा किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधील खिंड आहे. या खिंडीचे संरक्षण करण्यासाठी हा भव्य बुरुज व त्यावर सर्व दिशांना फिरवता येणारी तोफ बसवली आहे. आज या ठिकाणी तोफ नाही. या बुरुजावरून किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यातील खिंड पाहायला भेटते. ही खिंड तटबंदी पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा परत पहिल्या वाटेपाशी यावे. आता उजवीकडची वाट धरल्यानंतर ठिकाणी तटबंदीवर एक नक्षीकाम कमान आहे. कमान ढासळलेली आहे, पण तिचे सौंदर्य आजही कमी झालेले नाही. तटबंदी पाहून थोडं पुढे आल्यानंतर आपण ही समोरची आपणाला वास्तू पाहायला भेटत आहे. अतिशय सुंदर आणि मजबूत असणारा हा किल्ला आहे. गाळणा किल्ला पाहण्यासाठी आपणाला 2 तासाची वेळ लागते. तटबंदीवरून थोडे पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहोचतो. हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो. इथून किल्ल्याचे 4ही दरवाजे व दूरवरचा प्रदेश व्यवस्थित दिसतो. इथून पुढे गेल्यावर डावीकडच्या कातळात काही गुहा कोरलेल्या दिसतात. ही कोरडी पडलेली पाण्याची टाकी आहेत. यापैकी शेवटच्या गुहेत पिंड, गणपती, हनुमान आणि काही मूर्ती आहेत. गुहेच्या वरच्या बाजूला कातळात कळसासारखे कोरीव काम केलेले आहे आणि या ठिकाणी आपणाला शिलालेख पाहायला भेटतो. या पांजीवरून पुढे चालत गेल्यावर तुटलेला बुरुज आहे. या बुरुजाच्या तळात चोर दरवाजा आहे. बुरुज ढासळल्यामुळे वरूनच चोर दरवाजा पाहावा लागतो. या ठिकाणी खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दिसते. या टाक्यापासून पुढे गेल्यावर एक वाट कातळातून खाली उतरून जाऊन किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाला मिळते. ही वाट मोडल्यामुळे सध्या जाता येत नाही. या चोर दरवाजा समोर कातळात कोरलेली पाण्याचे टाके आहे. हे सर्व पाहून माघारी फिरून आपण थेट गडाच्या शेवटच्या बाजूला आपणाला गडावर एक मस्जिद पाहायला भेटते. मस्जिदच्या आतील खांबावर कुराणावर आयात कोरलेले आहेत. मस्जिदीवर 2 छोटे मिनार आहेत. मस्जिदीसमोर मोठे पाण्याचे टाके आहे. या सुकलेल्या पाण्याच्या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मस्जिदीच्या गच्चीवरून कंकराळा किल्ला, धुळ्याचा लळिंग, भामेर यांचे सुंदर दर्शन होते. मस्जिदीच्या मागच्या बाजूस रंगमहाल आहे. या महालासमोर कारंज्यासाठी बनवलेला नक्षीदार हौद आहे. रंगमहालाच्या भिंतीवर महिरपी असलेले कोनाडे आपणाला पाहायला भेटतात. हे सर्व पाहून आपण पुन्हा मस्जिदीपाशी यावे. त्या ठिकाणी एक आपणाला धान्य कोठार पाहायला भेटते. त्यात काही कमानी आहेत व आपणाला पन्हाळगडावरील जी कोठार आहेत त्याची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. याच्या मागे काही उद्ध्वस्त वास्तू आहेत आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर आपणाला मगाशी सांगितल्याप्रमाणे खिंड आणि समोरचा डोंगर याच्यामध्ये जी असणारी तोफ ठेवण्याची जागा किंवा ते वास्तू सर्व पाहायला भेटतात. असे आपणाला गडमाथ्यावर एकूण जवळपास 5 शिलालेख पाहायला भेटतात. गडाचा घेरा मोठा आहे. संपूर्ण गड फिरायचा असेल, व्यवस्थित पाहायचा असेल तर आपल्या हातात कमीत कमी 8 तासाची वेळ पाहिजे. असा हा ऐतिहासिक किल्ला आज आपण पाहत आहे. तर आपण गाळणा, कंकराळा या किल्ल्याची भेट देत असाल तर गाळण्यासाठी वेळ काढून या. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा किल्ला आणि महत्त्वाचं म्हणजे अवशेष असणारा किल्ला हा किल्ला आहे. साधारण हे धुळ्यापासून जवळ आहे. जवळ याच्या किल्ले बोलताल तर समोरच आपणाला रामगड हा धुळे जिल्ह्यातील किल्ला आहे. तसेच लळिंग आणि कंकराळा हे किल्ले जवळ आहेत. मालेगावचा भुईकोट किल्ला जवळ आहे. जी वास्तू आहे आपल्या 500 नंबर किल्ल्यात म्हणजे गजेंद्रगड इथे असं आहे. खूपच सुंदर अशी गॅलरी बाल्कनी बोलू शकतो आपण. खालून अख्खा व्ह्यू बघण्यासाठी एक परफेक्ट जागा. ये बाहेर. खाली एक पाण्याचं टाक आहे, परंतु जाण्याचा मार्ग जो आहे तो खूप खडतर आणि अवघड आहे. आपण जाण्याचा प्रयत्न करू. इथं पाण्याची टाकी दिसते ते सगळे लाईनीने. हे बघा अशी सगळं लाईनीने पाण्याची टाकी आहेत आतमध्ये, पण जाता येणार. आल्यानंतर अजून इथे एक पाण्याचं टाक आहे.
खूप मोठं पाण्याचं आहे टाकं. प्रचंड विस्ताराचं पाण्याचं टाकं आहे. इथं जर पाहिलं तर इथे आपल्याला गुहेमध्ये मंदिर पाहायला भेटतं. हनुमानरायाचं मंदिर आहे. इथं महादेवाची पिंड आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे इकडचं. या बाजूच्या पाण्याच्या टाक्यामध्ये सर्व किडे आहेत. पाण्याचं टाकं इथं हे, त्याच्यामध्ये हनुमानरायाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला लागून या ठिकाणी महादेवाची पिंड पाहायला भेटते आणि पाठीमागच्या बाजूस गणेशजी आहेत व हनुमानरायाचं अजून एक शिल्प इथं पाहायला भेटते. सफर करत असताना आपण वर आलो. चौथ्या दरवाज्यातून वर आल्यानंतर उजव्या हाताने आपण ज्यावेळेस चालू फिरण्या चालू केल्यानंतर थोडा वेळानंतर पाण्याच्या टाक्याची लाईन सरळ पाहायला भेटते. या बाजूच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपल्याला वट वगैरे खूप आहे, परंतु डाव्या हाताचं जे पाण्याचं टाकं आहे त्याच्यात शुद्ध पाणी पिण्यायोग्य आहे. तसेच महादेवाची पिंड आहे आणि पाठीमागच्या बाजूस गणेशजीचं एक शिल्प या ठिकाणी पाहायला भेटतं. असा हा ऐतिहासिक ठेवा या मंदिरामध्ये लेणी आहे. ही लेणी मंदिर, या लेण्याच्या वरच्या बाजूस मंदिराला कळस कसा असतो त्या टाईप इथं पाहायला भेटतं ह्या लेणीमध्ये. ही आपण आता आतून पाहिलीत. तसंच पूर्णतः पुढपर्यंत पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. खूप मोठा आहे हा सुद्धा. पाणी साठत नाही परंतु इथं वरून आपण याची सफर करू शकतो, खालच्या बाजूनेही करू शकतो. पुढं जात राहिल्यानंतर त्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूस आता जात चाललो आहे आपण. या बाजूला सहसा काही दिसत नाही तरी आपण सफर करू ही पूर्ण शेवटपर्यंत. इथे या रूम्स पाहायला भेटतात अशा छोट्या मोठ्या. ठिकाणावरून जर पाहिलं किल्ला आपणाला इथून जर पाहिलं तर हे एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं, परंतु येण्याचा थोडासा मार्ग कठीण आहे. इथं समोरची तटबंदी. आपण आता पाठीमागच्या भागात जातोय तर खाली पाहू शकतोय या बाजूला ही तटबंदी आपल्याला अशीच पाहायला भेटते. गडाच्या आपण पूर्णतः पाठीमागच्या बाजूला आता आलो आहे. हे सुद्धा येतोय आणि ही जी तटबंदी आहे ही खालपर्यंत गेली आहे. खालच्या बाजूस दरवाजे भरपूर आहेत. वास्तू पाण्यासाठी भरपूर आहेत. इकडे तटबंदी बुरुज पाहू शकतो. हा खालचा भाग. किल्ल्याच्या एकदम पाठीमागच्या भागात आलो आहे आणि पाठीमागच्या भागात आल्यानंतर आपणाला एक खास असा या ठिकाणी शिलालेख पाहायला भेटतो. आवर्जून करण्याजोगा शिलालेख. हे बघा इथं खूपच भारी शिलालेखी पाठीमागच्या भागात. इथं भारी वाटलं नव्हतं एवढं चांगलं वाटलं पाहायला भेटतं शिलालेख. आता आपण असंच पाहत एकदम खालच्या बाजूला जाऊ. या ठिकाणी भरपूर अवशेष आहेत व इथे एक आपल्याला असा शिलालेख दिसतोय पहिला. दुसरा शिलालेख बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्याचा भाग इथे. दरवाजे बुरुज तिथं भरपूर खूप मोठे अवशेष संपन्न केला. या मगाशी आपण त्या भागातून पाहत होतो. तो भाग पाहून आपण आता इकडं आलो आहे समोरच्या भागात. या शेवटच्या भागात आपण आल्यानंतर आहे व इथं एक आपणाला शिलालेख इथं शिलालेख इथं 2 शिलालेख आहेत. इथं
त्याला दुहेरी तटबंदी आहे, हे पाहू शकतो. ही खालची तटबंदी आहे पूर्णतः आणि त्याच्या ह्या वरच्या बाजूला परत एक तटबंदी येत आहे. अशी दुहेरी तटबंदी असणारा किल्ला आहे. आता आपण या मागच्या भागात आलो आहे व हा भाग पाहून आपण तसेच आता बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. शिलालेखा पाहून झाला आपलं सुंदर शिलालेख एकदम पाठीमागच्या भागात आल्यानंतर पाहायला भेटतो. आता आपण पाठीमागची बाजू पाहत येत जात आहे. तो शिलालेख पाहिला. शिलालेख पाहून तसंच पाठीमागच्या बाजूने या किल्ल्याची सफर करत आलो आहे आपण. आता या दरवाजापाशी समोरच्या बाजूस दरवाजा आहे. दरवाजा म्हणजे बुरुज वगैरे सुंदर असे बुरुज आहेत, ते पाहू. तटबंदी हा बुरुज. पाठीमागच्या भागात ही घुमटी येत आहे. अशी मस्तपैकी सर्व वस्तू इथून दिसत आहेत आपल्याला. आणि मगाशी आपण गेलो होतो ती बाजू खालचा परिसर गोरा वगैरे चरत आहेत. शेती सुंदर आणि अशी समोरची डोंगररंग. आता आपणाला सरळ असं जायचं आहे या बाजून किल्ल्यावर. बाकीचा भाग पाच एकूण 3 शिलालेख पाहण्यात आले आपल्या आतापर्यंत. या बाजूला पायरी मार्ग आहे, बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या. माकडांची संख्या खूप आहे इथं, पण आज जाणार नाही. चार रूम आहे तिथं. पायऱ्या कोरल्या तिथं, कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात तिथं अशा. समोरचा भाग, समोर लाल मोठे डोंगर दिसत आहेत. हा बुरुज येते शेवट, भारी आहे बुरुज. पडलेला भाग आहे. पाठीमागच्या बाजूची बरीच तटबंदी ढासळ चालली आहे, त्यामुळे पाठीमाग येत असताना खूप काळजीपूर्वक आणि जपून या. बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या येत आहेत, हे पाहू शकते. इथे रॉड मारते
वृक्ष पाहायला भेटत आहेत आपल्याला इकडं. गडाच्या खालच्या बाजूस जंगल आहे, बऱ्यापैकी झाड आहे इकडं. इथं पाणी जाण्याची सोय केली ती सुंदरशी. गडावर अशी पाणी जाण्याची सोय केलेली पाहायला भेटते. आणि वरील बाजूस हा बुरुज बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा ठिकठिकाणी अशा पाहायला भेटत आहेत. वरील बाजूस पाहिलं तर जरासा पूर्णतः हे मोकळं पाहायला भेटतं. जागोजागी तटबंदी पडलेली आहे, बरीच तटबंदी पडली, त्याच्यामुळं खूप काळजीपूर्वक इकडून जायचं आहे. तटबंदी पूर्णतः ही आणि बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत. आपण जरा थोडं पुढे जाऊन पाहू. हे पाहिलं तर आपल्याला इथं गुरं, शेळ्या, बकरी चरताना पाहायला भेटत आहेत जंगल बागेखाली. सावध हे बघा, पूर्ण इकडून हे पडलेलं आहे माती, त्यामुळं काळजीपूर्वक गडाची सफर करायची. इथं खजिन्याच्या उद्देशाने खोदले बघू शकतो. तटबंदी वरील बाजूशी असं दिसतं इकडं. वरचा भाग असं दिसतो इकडून. जंगल आहे पूर्ण हवा खालचा. रिझर्व फॉरेस्ट सर्व भाग आहे.
इकडं पाहू शकतोय आपण हा भाग जबरदस्त अप्रतिम. समोर आपण पाहू शकतो बुरुज आहे, वर तटबंदी आहे व भरपूर अवशेष दिले आहे. खूपच सुंदर. ते आपण जाऊन पाहूया. चला. खिडकी आहे अशी बाहेर लक्ष ठेवण्यासाठी, पाणी करण्यासाठी सुविधा केली पाहायला भेटते व या ठिकाणी पाणी जाण्यासाठी असं सुविधा. तर खूपच मोठा अजस्त्र असा हा बुरुज आहे. तसेच या बाजूचा एक बुरुज आहे अजस्त्र असा. चला आता या ठिकाणी खालील बाजूस भरपूर अवशेष आहेत तिथंच. आणि आज जर पाहिलं तर इथे एक रूम आहे, परंतु या रूममध्ये घाण आणि कचरा खूप आहे. तटबंदी हा तिथं बघत तिथं चोर दरवाजे नसेल ते बळा, वर जायला असेल तर बुरजावर जायला इकडे बी असायची. पूर्ण किल्ल्यात पाणी फिरवलं दिसतंय. इथं वस्तू ही आता आपण ती पलीकडच्या बाजून पाहिली होती ती वस्तू. असा वाडा असा आल्यानंतर या वास्तू इथं पाहायला भेटतात. इथे अवशेष पाहायला भेटतात तिथं असे. हेच सगळीकडे खालच्या पूर्ण तटबंदीनी टाकीच टाकी आहे, सगळी टाकी आहे. मंदिर होतं ते लाईन आपण उभं आहे ना त्याच्या. पण आता वस्तू पाहते अशी वस्तू आपल्याला पन्हाळा या किल्ल्यावर पाहायला भेटते. धान्य कोठार असं आहे तिथं, सेम अशी वस्तू आहे पन्हाळावर. या वस्तूच्या वरती आल्यानंतर आता आपण ही वास्तू आहे आणि या ठिकाणी असे 12
ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूने आपण खाली उतरण्यास आता सुरुवात करत आहे. आपण आता गड पाहिला व उतरण्यास सुरुवात करत आहे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 2 ते 2.5 तास लागते. या दरवाजापाशी आपण पोहोचून गेलो. चला गडावरची सर्व मुख्य जे प्रमुख वास्तू आहेत त्या सर्व वास्तू आपण पाहून गड उतरण्यास सुरुवात करत आहे. बाजूला एक दरवाजा आहे तो पाहून येऊ. सुंदर दिसतोय हा सुद्धा. तटबंदी पाहू शकतोय. जस्त्र तटबंदी आहे आणि हा इथे खूप मोठा शिलालेख आहे. यस या बाजूला आलो तर आपणाला पाठीमागच्या बाजूस जाण्यासाठी एक दरवाजा आहे. चोर दरवाजा आहे. इकडे पाहू शकतो असा चोर दरवाजा आहे. हा पाठीमागचा चोर दरवाजा आहे. पाहू शकतोय खूप भारी आणि असा हा पहिल्या दरवाजापाशी आपण पोचून साधारण सर्व किल्ला पाहण्यासाठी 2 तासाची वेळ लागली आम्हाला. गाळणा किल्ल्याची त्या ठिकाणी व्यवस्थित सुंदर माहिती देण्यात आली आहे. पंचमुखी हनुमान मंदिर आहे इथं.